महाराष्ट्रातील 680 शिक्षकांना अटक होऊ शकते, पण लक्षात घ्या ते बोगस शिक्षक आहेत। मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या शिक्षण विभागात 2 ते 3 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे। 12 मार्चला नागपूरमध्ये शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस येतो, ज्यामध्ये शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शाळेचे संस्थाचालक आणि मंत्रालयापर्यंतची लोक सामील आहेत आणि या सगळ्यांच्या संगनमताने 2012 पासून ते बोगस शिक्षकांना शालार्थ आयडी देत आहेत। शालार्थ आयडी हे शिक्षकांना देण्यात येणारा एक युनिक आयडी असतो, ज्याद्वारे त्यांना सॅलरी मिळते आणि अदर बेनिफिट्स मिळतात। आतापर्यंत एसआयटीने 1080 शिक्षकांच्या नियुक्त्या तपासल्या, त्यामध्ये 680 शिक्षकांचे बोगस आयडी निघालेत, म्हणजे ते बोगस शिक्षक आहेत। एकीकडे महाराष्ट्रात हजारो बेरोजगार शिक्षक आहेत, ज्यांनी डीएड केलं, बीएड केलं, पण त्यांना नोकरी मिळत नाहीये, आणि दुसरीकडे सिस्टममध्ये बसलेले काही भ्रष्ट अधिकारी त्यांच्या अधिकारांचा गैरफायदा घेत बोगस शिक्षकांना नोकरी देत आहेत आणि हजारो कोटी रुपयांचे घोटाळे करत आहेत।